भीमराव म्हणले ठीक आहे. जेवायला लागले, जेवण झालं. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जेवता जेवता बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रोज वडिलांचं उत्तर ठरलेलं, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. 5व्या 6व्या दिवशी पेपरवरनं आल्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर जेवायला बसले होते. जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतो तुम्ही नाही जेवणार, आणि ते सांगतात तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील मग खातात काय? त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण, आणि तुम्ही सांगता की भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरेल. भीमराव तुम्ही मोठे व्हा. माझी भूक अन्नानं नाही, तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं भागेल. भीमराव परिस्थिती नाही, घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही. ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथं गेला तर त्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती? तिथंच कुणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, रात्रभर टिपणं काढत वाचत बसायचे. तो धनिक पुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. तसे बाबासाहेब आंबेडकर त्या धनिक पुत्राला म्हणाले, झोपायला मला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडं पैसे नाहीत. तो धनिक पुत्र काळजीनं म्हणाला, मग बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे? तुमच्या शरीरात बळ कसं येणार? तुम्ही जर जेवलाच नाहीत, तुम्ही जर झोप घेतली नाहीत, तर तुमच्या शरीरात ताकद सामर्थ्य बळ कसं येणार? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं, त्यावेळी माझ्या डोळ्यापुढं राजर्षी शाहू महाराज उभा राहतात. माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात आणि माझ्या अंगात मग बळ येतं. या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता ज्यावेळी असते ना पाठीशी, त्यावेळी हातातनं कर्तृत्व घडतं, कृती घडते. तुमची पिढी सुरक्षा कवचात आहे. तुमच्या वडिलांनी जेवढे कष्ट सहन केले ते तुमच्या वाट्याला नाही आले. तुमची आई जेवढी राब राबते तुम्हाला ती गरज नाही, कारण त्यांनी सावली तुमच्यावर इतकी प्रेमाची धरली आहे, कारण त्यांच्या आयुष्याचं अर्थ जगण्याचं सार्थकच ती आहे. वडील सांगतात, माझी खूप इच्छा होती सायकलवरनं शाळेत जावं, पण मला कधी सायकल मिळू शकली नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी शाळेत जायला पहिली सायकल घेऊन देणार. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे. सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात. इच्छा काय आहे? तुम्ही घडावं, तुम्ही बनावं. काय काय करायचंय आम्हाला? तेच तर बनायचं आहे. पण काय झालंय, जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो. विमानं विमानतळावरच सुरक्षित असतात, पण विमानं विमानतळावर उभा करण्यासाठी बनवलेली नसतात. विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजाने दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे, तर ते उपयोगाचे. माणसांचंही तसंच आहे.
निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही. त्यांनी संघर्षच केला पाहिजे, लढलंच पाहिजे, झुंजलंच पाहिजे, तर त्याचा कस लागेल आणि त्यातूनच तो नवं विश्व घडवेल. हे महत्वाचं आहे. आमच्या पोरांना जरा ते सांगायला हवं. आम्ही कधी यश मिळतं. आज विराट कोहली म्हटल्यावर आम्हाला कोण आनंद होतो? चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन. आम्हाला त्याचं यश दिसतं, त्याचा पैसा दिसतो, त्याची प्रसिद्धी दिसते, पण त्याचे कष्ट माहिती आहेत. 18 तास स्वतःला कोंडून घेऊन फलंदाजी करत राहिलाय तो. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली विरुद्ध कर्नाटकची क्रिकेट मॅच चालली आहे आणि अचानक खेळता खेळता निरोप आलाय, तुझे वडील मरण पावलेत. तो विराट कोहली तसा घरी आलाय. आईला विचारला, आई काय करू? आई म्हटली, या क्षणी तुझे वडील असते तर त्यांनी तुला काय सांगितलं असतं? विराट म्हणाला, माझे वडील मला हेच म्हटले असते, खेळायला जा, तुझं ध्येय पूर्ण कर, बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आणि वडिलांचं प्रेत घरात ठेवून तो विराट कोहली फिरोजशाह कोटला मैदानावर खेळत राहिला. हे दिलाय त्यानं, किंमत वजा केली आहे, दिली आहे किंमत. मोठं कधी होतं? हा त्याग करावा लागतो, सोसावं लागतं, सहन करावं लागतं, स्वतःला जाळून घ्यावं लागतं. तेवढी यशाचा उजळ पण आमच्या वाट्याला येतो. ही तयारी हवी आमची. उगाच नाही होत. सगळं आहे तुमच्यात, वापर करायला हवा, क्षमता बाहेर काढायला हव्यात. कारण देणं, याव करणं, त्याव काही नाही हो, काही नाही. असंख्य माणसं आम्ही अशी परिस्थितीशी झगडत आणि झुंजत. आणि एक लक्षात घ्या, ज्यांची परिस्थिती उत्तम असते त्यांच्यातल्या क्षमतांना बाहेर यायला वावच मिळत नाही. आणि ज्यांची परिस्थिती खडतर असते त्यांच्या क्षमतांना वावच वाव असतो. हे सगळ्यात महत्वाचं. अशी असंख्य माणसं तुम्ही बघितल्याची आजूबाजूला. मेहनत करावीच लागते, कष्ट करावेच लागतात. सगळ्यात महत्वाचा, एका राजानं 2 गरुडाची पिलं आणली. एक आकाशात भराऱ्या मारायला लागला, दुसरा मात्र जागाच सोडेना. राजानं दमडी दिली, जो कुणी या गरुडाच्या पिलाला उडायला शिकवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. असंख्याने प्रयत्न केले, असंख्य धडपडले, पण ते गरुड जागेवरच झाले ना. अहो, ते गरुड आहे, त्याचा जन्मजात नैसर्गिक गुण आहे भराऱ्या घ्यायचा. त्यानं भरारी घेतली पाहिजे. गरुड असून जागा सोडत नाही. एका शेतकऱ्याने ही दौंडी ऐकली आणि शेतकरी राजांकडे आला, मी करू का प्रयत्न महाराज? महाराज म्हणले, कर. आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्यानं तो गरुड बसला होता ती फांदी मोडून टाकली. फांदी मोडली तसा गरुड झेपावला आणि सरळ आसमानात भराऱ्या म्हणायला लागला. त्या राजाला काय कळेना, अरे असं काय केलंस? असंख्य लोक आले 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 पण काही जमलं नाही, तुला कसं साधलं? शेतकरी म्हणला, काही नाही, तो जिथं बसला होता ती जागा पहिली मी मोडून टाकली, फांदी तोडून टाकली. आम्ही सुरक्षित राहायची सवय आम्हाला लागलेली असते. सुरक्षित चाललंय ना चांगलं, मग उगाच कशाला काय? धाडस विषयच नाहीयेत. आहे तिथंच सुरक्षित कसं राहता येईल याचा सतत आणि सतत सतत विचार करतो. आणि आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो. बघा ना, परीक्षेला 1 महिना आहे, आमची अभ्यासाची गती किती आहे? आहे ना महिना अजून, करू ना. एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते. आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो. आम्ही इतक्या वेगात असतो, आमचं जेवणाकडे लक्ष नसतं. येतो पटकन अभ्यासाला बसतो, उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे, अभ्यास रात्रभर, दुसऱ्या दिवशी पेपरला. आणि तो पेपर झाला की परत 4 दिवस सुट्टी असते. तो पेपर देऊन आला की निवांत. तो पेपर 2ला सुटला तरी घरी 7ला येतो. मग आता आहे ना 4 दिवस सुट्टी. सुरक्षा कोश तयार झाला. दुसरा दिवस उजाडतो, अरे 2-3 दिवस पेपर राहील, मग आहे अजून 2-3 दिवस. त्यातलेही 2 दिवस जातात, अरे परवा पेपर आहे ना अजून 2 दिवस. तोही दिवस जातो, उद्या पेपर.
पुस्तकच नाही माझ्याकडं. मग तिथनं शोधाशोधीची. मग दुपारपर्यंत कसा तरी पुस्तक घेऊन येतो. मग पुस्तक घेऊन घेताना ते मित्र म्हणतात आपण सगळे एकत्रच बसू, उद्या पेपर आहे. आता एकत्र आले की अभ्यासच झाला. संध्याकाळ अशीच उजाडते. आता रात्र राहिली, आजच्या रात्री सगळा अभ्यास उरकू आणि उद्या सकाळी पेपरला जाऊ. पण सगळे एकत्र बसल्यावर ह्याच्या डोक्यात एकच, आता 4 दिवस गेले काय केलं नाही, एका दिवसात काय होणार. हा बाकीच्यांना विचारतो तुम्ही किती वाजता झोपणार आहे. बाकीचे म्हणतात आम्ही आता 12 वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे, 12 वाजता आम्ही झोपू. मग एक काम करा, तुम्ही झोपताना मला उठवा, तोपर्यंत मी झोपतो. दिवस गेला, बाकीचे उठवतील, हाही झोपला. 12 वाजता बाकीचे झोपायला निघाले, ह्याला उठवलं, उठ आम्ही झोपतोय आता तू अभ्यास कर. मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजता उठणार आहे. ते म्हणतात 5 वाजता. मग मी पण झोपतो, मला तुमच्या बरोबर 5 वाजताच उठवा. हा परत झोपी. सकाळी 5 वाजता बाकीचे उठतात, त्याला उठवतात, उठ उठ. तो म्हणतो 4 दिवस काय केलं नाही, आता 2 तासात काय होणार आहे. काय उपयोग आहे. काय तुम्हाला जितकं जास्त मिळेल ना, वेळ काळ सगळं, सोयी सवलती सुविधा, तुम्ही सुरक्षित सुरक्षित सुरक्षित. कष्ट संघर्षाची तयारी संपून जाते. कंफर्ट झोन सोडून टाका, फंदी मोडून टाका स्वतःची, त्याशिवाय आसमानात भरारच घेता येत नाहीत. हे पहिलं लक्षात घ्या. गरुडाला गरुड का म्हणतात, त्याची झेप गरुड झेप का होते. पोपट कावळा चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत. काय फरक आहे त्यांच्यात. तुम्हाला माहिती आहे, गरुडाचं पिलू ज्यावेळी जन्म घेतं त्यावेळी त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. नुकताच जन्माला आलेलं पिलू, नुकताच जन्माला आलेलं पिलू, ज्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ कसं असतं कळत नाही, जगणं मरणं काय काय माहित नाही, नुकताच आयुष्यात आलंय. आईनं कुशीत घ्यावं, सावरावं, भरवावं, आवरावं. पण तीच आई जन्मताच त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आभाळात अधिक 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 उंच जाते. त्या पिलाला काही समजे ना उमजे ना, आणि पाठ उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पंजातल्या आपल्याच पिलाला सरळ खाली सोडून दिलं. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर खाली यायला लागलं. आता खाली आपटणार, कपाळ मोक्षवणार, संपलं. ते अर्थ साथ घालतं, याई 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 पकडणं, याई धरणं, याई घेणं कुशीत, याई. ते वेगात खाली खाली येत आहे आणि ती आई मात्र वरच्यावर फक्त गिरट्या घालत राहते. पिलू खाली 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 अर्थ हाक मारतं, साथ घालतं, याई ये ना ग, याई घेणं जवळ, याई. पण ती आई येत नाही. पिलो आता काही अवकाश राहिलेला आहे, आता आपटणार मरणार. आणि ज्या क्षणी त्याला कळतं आई येत नाही, त्या क्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवटतं, स्वतःचे पंख बाहेर काढतं, त्या पंखात सामर्थ्य आणतं. बघता बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागतं आणि एक क्षण असा येतो ते वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकवटून एक उंच गिरकी गुण भरारी घेतं आणि वर आईला सांगतं, आई जमलं ग. सोडून द्यावं लागतं स्वतःलाच, तेव्हा घडता येत, तेव्हा गरुड होता येत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही, पालकांनी सुद्धा त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक पालकाचं स्वतःच्या मुलावर प्रेम असतंच हो, पण त्याला घडवायचं असेल ना तर थोडंसं असं उंच नेऊन सोडून द्या खाली. त्याशिवाय ते हातपाय नाही हलवणार, त्याशिवाय त्याचा कस नाही लागणार, टक्के टोनपे खाल्ल्याशिवाय जीवनाचा अनुभव नाही त्याला येणार. नाहीतर हल्ली अडचण अशी झाली आहे, मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का, नको पडशील. पोहायला जाऊ का, नको बुडशील. मग खेळायला जाऊ का, नको धडपडशील. मग करो काय, टीव्ही बघ. कशी इतिहास घडवणारी मुलं तयार होणार. मला प्रश्नच आहे. काही दिवसांनी तुमच्या परभणीत जशा विरंगुळ्यासाठी बागा तयार केल्यात, आणखी 5-10 वर्षांनी परभणीत जागोजागी महानगरपालिकेला मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावे लागतील. मोबाईल डिटॉक्स सेंटरचा अर्थ आहे
ज्या कार्यक्षेत्रात मोबाईलची रेंज पोहोचत नाही असे भाग. काही दिवसांनी लोक इतकी बधीर होतील की ती म्हणतील जिथं मोबाईलची रेंज नाही तिथं मला जायचं आहे. आताच सुरू झालंय ते. बागा नाही, उद्या मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा राहतील की जिथं रेंज नाही लोक तिथं जातील, तिथं शांत बसतील, तिथं स्वतःशी संवाद साधतील, विचार करतील आपण काय आहोत, काय करतो आहोत जगणं. आणि ह्या पिढीला तर ते आहेच, हे वाट्यालाच आहे. क्षमता मारत निघालात तुम्ही, लक्षात घ्या. मान्य आहे मला. आमच्या पोरांच्या अपयशाची सगळ्यात मोठी कारणं सध्या जर कुठली असतील तर पुस्तकांपेक्षा त्यांचा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त जातो हे आहे.